नमस्कार, मी दिव्या थोरात आणि गेल्या 5 वर्षांपासून मैत्री सहल जी जातीये फ्रेंडशिप सोशल फाउंडेशनकडून आयोजित केलेली। तर हा एक आमच्या सगळ्यांसाठीचा विलक्षण अनुभव आहे। मित्रांनो, गुड मॉर्निंग। आपण सध्या दिल्लीच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत। ही मैत्री यात्रा काल दुपारी चालू झालेली आहे आणि अशा प्रकारे हा सुंदर प्रवास सुरू आहे। रात्री झोप वगैरे कशी झाली का प्रमोद? एकदम हा फर्स्ट क्लास झोप झाली। तर आता आम्ही कालपासून प्रवास करतोय। हे टोटल 50 जण लोक, म्हणजे 25 ब्लाइंड आणि 25 नॉर्मल। एकदम कोऑपरेटिव्ह चालू आहे, सगळ्यांना समजावून घेणे वगैरे। काल रात्रीपासून बघतोय आणि आम्ही आज प्रवास करताना आमच्या शेजारी बसलेले सगळे मोटिवेटेड झालेले आहेत की बाबा ही लोक उत्तराखंडला जातात फिरायला। मला त्यांना एकदम एक्सायटेड झालेलं आहे, त्यांना मोटिवेशन पाठ झालं आहे। मला तर जाताना 4 ते 5 लोकांनी विचारलं आहे, पूर्ण माहिती त्यांना दिलेलं आहे आपल्या फाउंडेशनबद्दल। सगळे एकदम मजेत झोपलेले आहेत, थंड वातावरणात। बाहेर इथं 40 डिग्री तापमान आहे, पण सगळ्यांना इथं 24 डिग्रीमध्ये ठेवलं आहे आपण सक्सेसफुली। रामेश्वर गौरव, रामेश्वर प्रगत आणि गौरव, शांत आणि उदय। दिल्ली हे एक शहर आहे आणि दिल्ली NCR जो आहे तो दिल्ली राजधानी क्षेत्र म्हणून त्याला ओळखलं जातं। तर त्याच्यामध्ये दिल्लीच्या आजूबाजूचे जवळपास 13 जिल्हे आहेत दिल्ली NCR मध्ये। तर त्यातले मोठे मोठे जिल्हे म्हणजे आपलं गाझियाबाद आहे, फरीदाबाद आहे। तिकडे आम्ही नैनीताल, मसुरी, ऋषिकेश या 3 शहरांमध्ये फिरलो। आणि म्हणजे ही जी ठिकाणं आहेत हे म्हणजे एक डेस्टिनेशन, ड्रीम डेस्टिनेशन असल्यासारखं असतं प्रत्येकासाठी। पण आम्हाला ते मैत्रीच्या म्हणजे मैत्री सोबत असताना इतक्या सहजासहजी सगळ्यांच्या सोबतीने जायला मिळालं, हे खरंच खूप छान वाटलं। आपल्या समोर थोडंसं खाली उतारा तलाव आहे आणि घरं बसली आहेत। त्यांचं कलर हिरवा, लाल वगैरे अशा प्रकारचा आहे, पांढरा आहे आणि खूप सुंदर दृश्य दिसतं। आणि त्या तलावात खूप साऱ्या छोट्या छोट्या होड्या सुद्धा आहेत। आणि ही नैना पर्वत रांग आहे। या रांगेच्या आतला तलाव म्हणजे नैनीताल। त्यात खूप नवीन लोकांची ओळख झाली, एक नवीन निसर्ग पाहायला मिळाला। उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर आम्ही 3 ठिकाणी फिरलो। इन्क्लुझिव्हिटी इन द सेन्स की जे डिसेबल नॉन डिसेबल पीपल आहेत त्यांच्यामध्ये जो दुरावा आहे तो बेसिकली सोसायटीमध्ये त्याचा अवेअरनेस फार कमी आहे। तर तो दूर करण्यासाठी आपण या ट्रिप घेतली आणि ह्यामध्ये आम्हाला खूप सारा एन्जॉय करायला मिळाला।
भन्नाट मस्ती मजा आणि अशा एकदम ॲडव्हेंचर गोष्टी आम्ही केल्या. ते ॲडव्हेंचर गोष्टी आमच्यासोबत करताना आम्ही VIP स्टुडंट्स म्हणजेच व्हिज्युअली चॅलेंज स्टुडंट्स आणि नॉर्मल स्टुडंट्स असे दोन्ही मिळून होतो. तर आम्हाला त्यामध्ये खूप सारा एन्जॉयमेंट मिळाला, खूप सारे नवीन नवीन फ्रेंड्स मिळाले आणि त्यांच्यासंग राहून त्यांच्या एकमेकाची आपल्याला एक वैचारिक भावना दृष्टिकोन पाहण्याचा जगाकडे खूप एक वेगळाच होता आणि ते सगळ्या गोष्टी अनुभवून मला पण खूप मजा वाटली. काय होत नाही, घाबरू नको. बस पुढे 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 पुढे. खूप मजा आली इतरांसोबत आणि प्रवासाचे पेशन्स या गोष्टी एक नव्याने पाहायला मिळाल्या या ट्रिपमध्ये. हेच छान होतं. खास करून ट्रेकिंग करायला मिळालं, स्विमिंग आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी पण खूप साऱ्या एन्जॉय करता आल्या. तर मला हेच वाटतं की ह्या लोकांनी ह्या गोष्टीमध्ये खूप ॲक्टिव्ह व्हावं, पार्टिसिपेट करावं. झऱ्याकडे जायचं होतं आणि ते खूप उंचावरून डोंगरावरनं जायचं होतं. तर ते पण आम्ही खाली उतरून गेलो, आमच्या एस्कॉर्टसोबत व्यवस्थित गेलो आणि वरती पण आलो. तर हे या ट्रिपमधलं मला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटलं आणि ते कम्प्लीट पण केलं मला. तर रिव्हर क्रॉसिंग आणि झीप लाईन ह्या दोन गोष्टी सगळ्यांनाच मेमरी म्हणजे लक्षात राहण्यासारख्या आहेत. आणि सगळ्यात आगळं वेगळं म्हणजे टेंटमध्ये राहणं हे खूप वेगळं होतं आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. तर हे पण सगळ्यांना खूप आवडलं. आणि नवकुची आता असं जे गाव होतं तिथे सगळे मिळून गाणे वगैरे म्हणत होते.
तर तो सीन सगळ्यांनाच आवडला, लक्षात राहण्यासारखा आहे, ते खूप छान वाटलं. आणि छान वाटलं म्हणजे. आणि जेव्हा मित्रमैत्रिणी एकत्र असतील तेव्हा सगळ्याच गोष्टी खूप छान वाटतात आणि यामुळे काही गोष्टी बिल्ड व्हायला आम्हाला मदत झाली, म्हणजे कॉन्फिडन्स. कारण काही व्हॉलेंटियर्स वगैरे आमच्याकडे, म्हणजे आमचे नवीन मित्रमैत्रिणी, तर ते नवीन होते, तर त्यांनी खूप छान सपोर्ट केलं. आणि तिकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा म्हणजे शॉपिंग पण केली आम्ही सगळ्यांसोबत, तेही इतकी गर्दी असताना, तर तो पण अनुभव खूप छान होता. म्हणजे यामुळे कॉन्फिडन्स, पेशन्स आणि एक पॉझिटिव्हिटी आणि हे सगळं आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण झालं आणि ते सगळं आम्ही आता घेऊन आलो आहे सोबत. आणि इकडे आम्ही आता ते आमच्या लाईफमध्ये सुद्धा अप्लाय करतो आहे आणि हा खरंच खूप गोड अनुभव होता. थँक्यू.